नमस्कार मित्रांनो, 30 दिवस चॅलेंजचा आज 21वा दिवस आहे। आज बँक निफ्टीची एक्सपायरी पण होती। आज मार्केट भरपूर वोलटाईल होतं। तर बघूया आपण कोणते कोणते ट्रेड घेतले आहेत आणि कुठे कुठे आपण ट्रॅप झालेलो आणि अशा वेळेस आपल्याला स्टॉप लॉस लावणं किती महत्त्वाचं आहे हे आजच्या आपल्याला व्हिडिओमध्ये समजून जाईल। तर बघूया आपण कोणते कोणते ट्रेड घेतले। गुड आफ्टरनून मित्रांनो, आज बुधवार बँक निफ्टीची एक्सपायरी हा 15 मिनिटचा टाइम फ्रेम आहे आणि आपण हा 3 मिनिटचे टाइम फ्रेम आहे। तर सकाळी मार्केट गॅप अप ओपन झाल्यानंतर एक 48,000चा सपोर्ट होता। त्या 48,000पासूनच मार्केट आज अपसाईडला गेलं। तर थोडंसं वरती कॉन्सोलिडेट झाल्यानंतर आपण एक अपसाईडला एंट्री घेतली होती 48,000 सी। त्यामध्ये आपण प्रॉफिटमध्ये सुद्धा आलो होतो, पण अचानक डायरेक्टली कॅन्डल डाऊन साईडला आली, पण तिथे आपला डायरेक्टली 50 पॉईंटचा स्टॉप लॉस हिट झाला। कारण आपण स्टॉप लॉस तिथं लावला नव्हता, कारण नुकतीच एंट्री घेतली होती आणि वरती चाललं होतं मार्केट। तर तिथे भरपूर प्रीमियम आपला डीके झालेला आहे, तिथं आपला 50 ते 60 पॉईंटचा स्टॉप लॉस हिट झालेला आहे। तर तसंच परत एकदा निफ्टीमध्ये लो ब्रेक केल्यानंतर आपण 48,600चा पुट घेतला, तिथं आपला टार्गेट हिट झालेला आहे। तर त्यानंतर काय झालं की 48,000 ब्रेक केलं, 47,963 ब्रेक केल्यानंतर आपण सी मध्ये एंट्री घेतली। आपण स्टॉप लॉस ट्रेल करत होतो, तर त्याच्यामध्ये आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस आपला हिट झाला। तर परत एकदा 48,000ची लेवलला टेस्ट करून मार्केट डाऊन साईडला येत होतं, पण आपण एंट्री घेतली एक मोठी कॅन्डल झाल्यानंतर, पण तिथे आपला स्टॉप लॉस हिट झाला। त्याच्यानंतर आपली भरपूर आज ओव्हर ट्रेडिंग झालेली आहे। 47,800चा आपण सी घेतला, कारण तिथं एक सपोर्ट होता 47,890चा। तर एक मोठं कॅन्डल झाल्यानंतर आपण तिथे एंट्री घेतली 47,800 सी। अशा आज आपल्या भरपूर एंट्र्या झालेल्या आहेत। तर आज आपलं ओव्हर ट्रेडिंगमुळे आपण लॉसमध्येच आहे। तर बघूया आपण आज किती लॉस झालेला आहे। तर त्याच्यामुळे ओव्हर ट्रेडिंग अवॉइड केली पाहिजे नाही आणि स्टॉप लॉस यूज करणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे।